सूर्यापासून दूर परिक्रमा करणारे अजून 4 ग्रह आहेत जे की आपल्या पृथ्वीपेक्षा अतिशय वेगळे आहेत. हे आहेत विशाल वायुग्रह गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याचे प्रचंड मोठे वातावरण हे ढगांच्या समांतर पट्ट्यांनी म्हणजेच बँड्सने बनलेले आहे. हे ढग कधी कधी चक्रीवादळे आणि कधी चक्रीवादळाचे विठ्ठल रूप धारण करतात. ग्रेट रेड स्पॉट हा गुरुवरील सर्वात प्रसिद्ध चक्रीवादळाचा होरा आहे. 2 पृथ्वी मावती एवढा वाढव्या आकाराचा हा होरा आहे. शनी हा सुद्धा एक विशाल ग्रह आहे. बाहेरून खूप शांत दिसणारा हा ग्रह खरं तर दाट घेण्यात साधलेला आहे. कधीतरी दुःखवेळ झाल्यावर भयंकर चक्रीवादळ दिसतात. या 4ही वायुग्रहांपैकी असणाऱ्या कड्या हे यांचं वैशिष्ट्य असलं तरी गुरु, युरेनस किंवा नेपच्यूनच्या कड्या अतिशय विरळ आणि वेगळ्या आहेत. परंतु शनीची कडी या सगळ्यांपेक्षा अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक आहे. या कड्या असंख्य बर्फाच्या छोट्या तुकड्यांपासून बनल्या आहेत. एक अतिशय पातळ चकती किंवा डिस्क मध्ये सामान्य अशी रचना तयार होते ज्यामुळे आपली या विशाल वायुग्रहांच्या प्रचंड वस्तुमानामुळे त्यांचे असंख्य उपग्रह म्हणजेच चंद्र आहेत. शनी ग्रहाचा एक आकर्षक उपग्रह आहे टायटन, जो बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. त्याच्या दाट नायट्रोजनच्या वातावरणाखाली पृष्ठभागावर इथे नद्या आणि तलाव आहेत ज्यांचं तापमान 180 डिग्री सेल्सिअस आहे. गुरु ग्रहाभोवती असंख्य चंद्र आहे, पण त्याचे 4 मोठे प्रमुख चंद्र आहेत जे इतरांपेक्षा वेगळे दिसतात. इटालियन भौतिकशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी 1610 मध्ये यांचा शोध लावला होता. आयो हा एक असामान्य चंद्र आहे जो गंधक किंवा सल्फरने झाकलेला आहे, ज्यामध्ये 400 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखी आहे. युरोपावर भेगाळलेल्या बर्फाचा ठोस पृष्ठभाग आहे, ज्याखाली 100 किलोमीटर खोल महासागर सुद्धा असू शकतो. गॅनिमेड हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे. गॅलिस्टोचा पृष्ठभाग हा मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. सौरमालेमध्ये अनेक छोटे छोटे अवकाश गगड आहेत जे 2 बेल्ट किंवा चक्रांमध्ये केंद्रित आहेत. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या कक्षांमध्ये लघु ग्रहांचा एक पट्टा आहे जो 10 लाखांहून अधिक अवकाश दगडांनी व्यापलेला आहे.
ज्ञात असलेला कुंपर नावाचा लघुग्रहांचा पट्टा आहे जो अनेक बर्फाच्छादित वस्तूंनी भरलेला आहे ज्यापैकी काही आकाराने खूप मोठ्या आहेत. या दोन पट्ट्यांमध्ये काही वस्तू एवढ्या दाट असतात ज्या स्वतःला गोलाकार आकारात रूपांतरित करून घेण्यास सक्षम असतात. या जवळजवळ ग्रहांसारख्याच दिसतात. त्यांना पटुग्रह असं म्हटलं जातं. लघुग्रह पट्ट्यातील सीरीज आणि कार्बन पट्ट्यातील प्लुटोचे हे प्रकरण आहे. कधी कधी कार्बन पट्ट्यातील किंवा त्याच्या नदीकडून बर्फाच्छादित लहान वस्तू आतील समुद्रामध्ये घुसतात. यांना धूमकेतू असं म्हणतात. हे बर्फाचे छोटे तुकडे असतात जे सूर्याजवळ येताच वाफ होतात आणि वाफ आणि धूळ सोडतात. रखरखीत खड्ड्यांपासून ते नेपच्यूनच्या बर्फाच्छादित जंगलांपर्यंत किंवा मंगळाच्या खोऱ्यापर्यंत ही दूरवरची भूदृश्ये आज लोडो स्पेस द्वारे शोधली जातात. परंतु भविष्यात आपण मानवांनी आपल्या विश्वाच्या प्रचंड विविधतेची चांगली समज मिळविण्यासाठी